press the bell icon on YouTube app and never miss another update. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तुमच्या फेवरेट फी एज्युकेशन अँड प्रकाशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी महाराष्ट्रातील तमाम शिक्षण भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जिल्हावाईज रिक्त पदांची माहितीही बघणार आहोत. तसेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही शिक्षक भरती होणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शिक्षक भरती ही होणार नाही, या सर्व बाबतीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यासोबतच शिक्षण विभागामध्ये होणाऱ्या सध्याच्या लाईव्ह चालू घडामोडींचा देखील आढावा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत डिटेल पहा. मित्रांनो, ज्या जिल्ह्यासाठी ही शिक्षण भरती हे पुढील 8 ते 10 दिवसामध्ये होणार आहेत, तर अशा या सर्व जिल्ह्यांच्या बिंदू नियमावलींचे व रोस्टर कंप्लीट करण्याचे आणि पवित्र पोर्टलवर ते अपलोड करण्याचे काम हे जवळपास झालेले आहे. ज्या जिल्ह्यांचे हे काम पूर्ण झालेले आहेत त्यांची ऑथेंटिक यादी ही आपल्या हाती लागलेली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त पदे आहेत याबाबत अंतिम तपशील हा दिलेला आहे आणि यावरच पुढील भरती होणार आहे. यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये रिक्त पदांचा समावेश आहे. तर या सर्व जिल्ह्यांच्या रिक्त पदांबाबतची ऑथेंटिक यादी आपण पाहू. पण तत्पूर्वी एक निवेदन असे की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आमचे स्पर्धा प्रकाशन हे चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी खालील सबस्क्राईब हे रेड बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब आणि सोबतचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून आमच्या नवीन जॉब नोटिफिकेशन तथा त्या सूचना ह्या तुम्हाला मिळत जाईल. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये बऱ्याच मित्रांनी रिक्वेस्ट केली होती की कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकी किती पदे रिक्त आहेत ते सांगा म्हणून. तेव्हा माझ्याकडे याबाबत ऑथेंटिक उत्तर नव्हते. मात्र आज माझ्याकडे पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यामध्ये ही शिक्षक भरती होणार आहे जिल्ह्यामधील एकूण रिक्त पदांची यादी ही या ठिकाणी आलेली आहे, जी की पवित्र पोर्टलवर अपलोड केलेली आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये 330 जागा ह्या रिक्त आहेत, तर पुणे महानगरपालिकेमध्ये 370, तर यानंतर नाशिक 360, कोल्हापूर महानगरपालिका 94, औरंगाबाद महानगरपालिका 21, लातूर महानगरपालिका 26, अमरावती महानगरपालिका 0, नागपूर महानगरपालिका 27. तर अशा प्रकारे या जिल्ह्यांतील सर्व महानगरपालिका शाळेतील एकूण 1228 इतके पदे या ठिकाणी या शाळांमध्ये रिक्त आहेत, जे की महानगरपालिकेअंतर्गत येतात. तर यासाठी 22 ते 23 तारखेमध्ये जाहिरात ही निघणार आहे असे शिक्षण मंत्र्यांनी व आयुक्तालयाने सांगितले आहे. या ठिकाणी नंबर ऑफ महानगरपालिका यादी दिलेली आहेत. यामध्ये मुंबईमध्ये 6 महानगरपालिका आहेत, पुण्यामध्ये 4, नाशिकमध्ये 4, कोल्हापूरमध्ये 2, औरंगाबादमध्ये 1, लातूर 2, अमरावती 0 आणि नागपूर 1. तर अशा प्रकारे ही महानगरपालिकामध्ये भरती होणार आहेत, जे की 1228 पदावर ही भरती होणार आहे. यानंतर नगरपालिकामधील रिक्त पदांवर आपण माहिती घेऊ. या ठिकाणी नगरपालिकांची संख्या ही 78 आहे, म्हणजे 78 नगरपालिकांमध्ये पुढील 7 ते 8 दिवसामध्ये भरती होणार आहे. त्यामध्ये मुंबई 13, त्यानंतर मुंबईमध्ये 13 नगरपालिका आहेत ज्यामध्ये 50 जागा ह्या रिक्त आहेत. त्यानंतर पुण्यामध्ये 13 नगरपालिका आहेत, त्यामध्ये 46 पदे रिक्त आहे. यानंतर नाशिकमध्ये 10 नगरपालिका असून त्यामध्ये 83 पदे ही रिक्त आहेत. यानंतर कोल्हापूरमध्ये 13 नगरपालिका असून त्यामध्ये 131 पदे ही रिक्त आहेत. यानंतर औरंगाबाद नगरपालिकामध्ये 2 नगरपालिका आहेत ज्यामध्ये एकूण 18 पदे ही रिक्त आहेत. त्यानंतर लातूरमधील 2 नगरपालिकांमध्ये 19 पदे रिक्त, तर अमरावतीमधील 19 नगरपालिकामध्ये 122, नागपूरमध्ये 6 नगरपालिकामध्ये 22 अशा प्रकारे ही रिक्त पदे आहेत. तर अशा एकूण 78 नगरपालिकामध्ये 491 पदावर ही भरती एकंदरीत होणार आहेत. तर अशा प्रकारे महानगरपालिका आणि नगरपालिका अशा एकूण 1791 पदावर जाहिरात ही येत्या 5 ते 6 दिवसामध्ये निघणार आहेत आणि त्याबाबत संपूर्ण रोस्टर हे पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले आहे. यानंतर पवित्र रोस्टर अँड वॅकन्सी पोस्ट ZP म्हणजे जिल्हा परिषदांच्या अखत्यातील मनपा, नपा आणि प्रायव्हेट शाळा इत्यादी शाळांमधील रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी अपलोड झालेला आहे. तो अशा प्रकारे जिल्हा परिषदेमधील 27 शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत क्लासेसकरिता 6397 शिक्षक पदे रिक्त आहेत. तर 6वी ते 8वी इयत्तेकरता 3942 पदे ही रिक्त आहेत. तर अशा प्रकारे एकूण 10,339 पदे ही ZP मधील 27 संस्थांमध्ये रिक्त आहेत. यानंतर अनुदानित खाजगी म्हणजे ॲडेड संस्थांमध्ये ज्या की 253 शाळा आहेत, संस्था आहेत. तर या 253 संस्थांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी करिता 427 जागा या रिक्त आहेत. तर 6वी ते 8वी करिता 0 जागा या रिक्त आहेत. या ठिकाणी 6वी ते 8वी करिता जागा या दिलेल्या नाही आहेत. तर अशा एकूण 253 संस्थांमध्ये 427 जागा ह्या रिक्त असणार आहेत. तर त्या देखील 1 ते 5वी करिताच असणार आहेत.
यानंतर महानगरपालिकेमध्ये एकूण 20 संस्था आहे आणि यामधील रिक्त पदांची संख्या ही 1228 इतकी आहे, जी की इयत्ता 1ली ते 5वी करिताच आहे. तर ज्यांची माहिती आपण यापूर्वीच बघितली आहे. तर सर्वात शेवटी नगरपालिका आणि या पालिकेमध्ये एकूण 491 पदे ही रिक्त आहेत, जे की आपण या अगोदर पाहिली आहे. तर एकूण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12,485 पदांवर ही शिक्षक भरती होणार आहेत आणि त्याची अतिरिक्त माहिती तुम्हासमोर मी मांडली आहे. शिक्षण मंत्र्याच्या म्हणण्यानुसार ही भरती 2 टप्प्यामध्ये होणार आहे, त्यामुळे काही जिल्ह्यांचा समावेश हा यामध्ये नसणार आहे. त्यामध्ये बीड, हिंगोली, उस्मानाबाद, वर्धा, ठाणे, नागपूर, लातूर इत्यादी जिल्ह्याचा समावेश आहे या ठिकाणी होत आहे. तर या जिल्ह्यांसाठी ही भरती नसणार आहे. याचे कारण असे की त्याबाबतचे बिंदू नियमावली व रोस्टरचे काम हे या ठिकाणी पूर्णपणे झालेले नाही आहे. त्यामुळे ही भरती आचारसंहितेनंतर होणार आहेत असे शिक्षण मंत्र्यांचे म्हणणे आहे. तर राज्यामध्ये शिक्षण खात्याकडे सदस्य जो आकडा आहे तो आहे 12,485 आणि यामध्येच मराठा आरक्षण व सवर्ण आरक्षण ही लागू असणार आहे, जे की 12 फेब्रुवारीला संपूर्ण राज्यामध्ये लागू झालेले आहे आणि यामुळेच मेगा भरतीला हा उशीर होत होता. तर यासोबतच एक गोष्ट अशी आहे की विदर्भामध्ये काही खाजगी संस्थांमध्ये एकूण 966 पदांवर ही शिक्षक भरती होणार आहे. त्याबाबतचे ही लोकमत वृत्त लवकरच याबाबत भरती निघणार आहे आणि ही भरती पवित्र पोर्टलबाबत मार्फत होणार आहे. तर हे वृत्त मी आज सकाळी वाचले. यामध्ये अकोला 81, अमरावती 174, नागपूर 121, यवतमाळ 141, बुलढाणा 148, वाशिम 41, वर्धा 65, भंडारा 83, गोंदिया 32, चंद्रपूर 48 आणि गडचिरोली 16. तर अशा एकूण 966 जागांवर ही शिक्षक भरती होणार आहे असल्याचे या ठिकाणी या वृत्तात दिले आहे. मात्र यामध्ये शिक्षक भरती करताना मुलाखतीसह नियुक्तीपत्र देण्याचे अधिकार हे खाजगी संस्थांना असणार आहेत. मात्र शिक्षण संस्थांना गुणवत्तेच्या आधारे निवड पात्र शिक्षकांची निवड ही बंधनकारक असणार आहे आणि या सर्व प्रक्रिया पारदर्शक होणार आहेत याबाबत शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. तर राहिला प्रश्न 6वी ते 8वीच्या शिक्षक भरतीचा. त्यावर शासनाने ही शिक्षक भरती कोणत्या नियमानुसार करावीची आहे त्यासाठी निश्चित असे शासन निर्णय किंवा त्या शिक्षकांची शैक्षणिक पात्रता काय ठेवावी याबद्दल शासन निर्णय काढला नसल्याने 4,000 पदाचा यामध्ये समावेश हा केला गेलेला नाही आहे. मात्र चिंता करायचे कारण नाही, कारण सध्या याबाबत शासन निर्णय हा प्रसिद्ध झालेला आहे, जो की 1-2 दिवसापूर्वीच काढण्यात आलेला आहे शासनाकडून. तो तुम्हाला शासनाच्या वेबसाईटवर पाहायलाच मिळेल आणि त्यास अनुसरून आज एक व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक बोलवली होती शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य शासन यांनी. तर यामध्ये सर्व विभागीय शिक्षण संचालक, उपसंचालक, संस्थांचे प्राचार्य, सर्व जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी, निरीक्षक व नगरपालिका सर्व पदाधिकारी यांचा हा समावेश या ठिकाणी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होता. तर त्याचे हे पत्र आहे, ज्यामध्ये विषय पवित्र प्रणाली पदभरतीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स बाबत यामध्ये खालील मुद्द्यावर चर्चा झाली. तर अशा प्रकारे या शासनास अनुसरून जर 6वी ते 8वीच्या शिक्षक भरतीचा यामध्ये समावेश जर केला तर पूर्वीचे 13,000 आणि आताचे 4,000 जागा, तर अशा प्रकारे एकूण 17,000 ते 18,000 जागावर ही भरती निश्चित काही दिवसामध्ये होणार आहेत असे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. यासाठी यामध्ये आपल्या मित्रांच्या आंदोलनाचाही फार मोठा सिंहाचा वाटा आहे, जे की आजही आयुक्तालयासमोर उपोषण करत बसले होते आणि शासनास त्यांनी याबाबत लेखी आदेश देण्याचे आवाहन केले होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांची बिंदू नामावली अद्ययावत झाली नसल्याने थोडा उशीर का होईना, परंतु आचारसंहितेच्या पूर्वी ही भरती आम्ही मार्गी लावू यासाठी आमची सर्व टीम ही कामाला लागली असा विश्वास हा या ठिकाणी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलेला आहे. तर यासोबतच उपोषण सोडून मुलाखतीला लागावे असे आवाहन देखील या ठिकाणी शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांनी या ठिकाणी उपोषणकर्त्यांस केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर काही अपडेट्स आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच कळवेल. या व्हिडिओवर काही प्रश्न असल्यास खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आवडल्यास नक्की लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्वेषाने मुलाखतीच्या तयारी लागा. आमच्या सदिच्छा ह्या आपल्या पाठीशी आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.